इयत्ता 5वी या स्टँडर्ड मधील परिसर भाग 1 हा विषय आज अभ्यासणार आहोत. तर या परिसर भाग 1 मध्ये कोणकोणते धडे आहेत ते आपण पाहूया. तर पहिला धडा आहे आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला. बघा, आपली पृथ्वी म्हणजे हे जे डायग्राम मध्ये दिसत आहे तुम्हाला, ही पृथ्वी आहे आणि हे जे दिसतंय चित्र ते आहे सूर्य. म्हणजे आपली पृथ्वी आणि सूर्यमाला, म्हणजे सूर्यमालामध्ये काय काय असतं ते आपल्याला या धड्यामध्ये अभ्यासायचं आहे. तर आकाशातील सर्व वस्तूंना आपण काय म्हणतो, कुठल्या वस्तू म्हणतो, तर खगोलीय वस्तू असे म्हणतो. त्यामध्ये चंद्र, सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत म्हणून त्यांचा आकार जो आहे, बघा, तुलनेने ते जवळ आहेत म्हणून त्यांचा आकार कसा आहे, गोल आहे. आपण सहज पाहू शकतो. तारे, ग्रह हे देखील आपण पाहतो. या सर्व काय आहेत, खगोलीय वस्तू आहेत. तर आपण आता यापुढे सूर्याविषयी माहिती, त्यानंतर ग्रह, सूर्यमाला याची माहिती घेऊया. अगोदर बघूया की सूर्याविषयी काय माहिती आहे, की सूर्य हा एक काय आहे, तारा आहे. बघा, रिकाम्या जागेमध्ये प्रश्न विचारला जातो की सूर्य हा एक डॅश डॅश आहे, काय आहे, तारा, उपग्रह, ग्रह आहे. तर सूर्य हा एक तारा आहे. ताऱ्याच्या मानाने तो आपल्यापासून खूप जवळ आहे म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो. म्हणजे बघा, जर जवळ असेल तर त्याचा आकार कसा दिसतो, मोठा आणि तेजस्वी दिसतो. त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत, कारण सूर्य हा सकाळी उगवतो म्हणूनच सूर्योदय झाला असं म्हणतो, आणि तो पूर्व दिशेला उगवतो म्हणूनच दिवसा काय आहे, आकाशामध्ये चांदण्या वगैरे, तारे वगैरे काय दिसत नाही. कारण दिवसभर कशाचा प्रकाश असतो, आपल्याला सूर्याचा प्रकाश असतो. त्यामुळे आता ग्रह कशाला म्हणतात, ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना काय म्हणतात, ग्रह म्हणतात. म्हणजे त्या चांदण्यांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्या लुकलुकतच नाहीत म्हणजे चमकतच नाहीत, अशांना काय म्हणतात, ग्रह म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना प्रकाश कोणाकडून घ्यावा लागतो, तर ताऱ्यांकडून प्रकाश घ्यावा लागतो. ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता कशाभोवती फिरतात, तर ताऱ्याभोवती फिरतात. सूर्यमाला बघूया. आपली पृथ्वी हा एक काय आहे, ग्रह आहे. बघा, सूर्य काय आहे, तारा आहे, आणि पृथ्वी काय आहे, ग्रह आहे. सूर्यापासून तिला काय मिळतो, प्रकाश मिळतो. म्हणजे ही आपली जी पृथ्वी आहे तिला प्रकाश कशापासून मिळतो, तर सूर्यापासून मिळतो. ती सूर्याभोवती फिरते, त्याला पृथ्वीचे काय म्हणतात, परिभ्रमण. जेव्हा ही पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा काय म्हणतात, त्या फिरण्याला पृथ्वीच्या परिभ्रमण म्हणतात. आणि जेव्हा पृथ्वी स्वतःभोवतीच फिरते तेव्हा त्या फिरण्याला म्हणतात परिवलन. म्हणजे पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्याच फिरण्याला परिवलन म्हणतात, आणि पृथ्वी सूर्याभोवती जेव्हा फिरते तेव्हा परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी किती ग्रह आहेत, तर 7 ग्रह आहेत. किती आहेत, 7. मग त्या 7 ग्रहांची नावं दिलेली आहेत: बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, अशी ही 7 ग्रह आहेत. आता ही 7 ग्रह सूर्यमालेमध्ये कुठे कुठे आहेत, त्यांचं स्थान कुठे आहे, कोणत्या ग्रहानंतर कोणता ग्रह आहे, आपण पाहूया. पहा, इथे दाखवलंय सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. म्हणजे ही जी आहे सूर्यमाला, ही सूर्यमाला अभ्यासल्यानंतर या सूर्यमालेवरच आधारित काय आहे, सर्व प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यासाठी ही सूर्यमाला खूप लक्षपूर्वक अभ्यासणे महत्वाचे. आता ही जी मधला जो गोल दिसतो ते काय आहे, सूर्य आहे, आणि सूर्याच्या भोवती काय आहे, ग्रह आहे. मग आता ज्या मार्गाला त्या ग्रहाची कक्षा म्हणतात. बघा, आता प्रत्येक सूर्याच्या भोवतीने जे राऊंड दिसतात, सर्कल दिसतात, त्या आहेत ग्रहांच्या कक्षा. मग प्रत्येकांची वेगवेगळी असते. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. बघा, जेव्हा सूर्य असतो आणि सूर्याच्या भोवतीने जे ग्रह फिरतात त्यांना काय म्हणतात, सूर्यमाला. सूर्यमालेत ग्रहाबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू कोणकोणत्या आहेत, तर काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात, त्यांना काय म्हणतात, उपग्रह म्हणतात. म्हणजे ज्या वस्तू आहेत त्या ग्रहांभोवती परिभ्रमण करतात, म्हणजे ग्रहांभोवतीच फिरतात, त्यांना काय म्हणतात, उपग्रह. उपग्रहांनाही सूर्यापासून प्रकाश मिळतो. म्हणजे उपग्रह असेल, पृथ्वी असेल, त्यांना कोणापासून प्रकाश मिळतो, तर सूर्यापासून मिळतो.
रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो, तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा काय म्हणतात, उपग्रह. बघा, चंद्र जो आहे तो सकाळी दिसतो का, नाही, तर चंद्र कधी दिसतो, रात्रीच्या वेळेस दिसतो, आणि सूर्य सकाळच्या वेळेस दिसतो. चंद्र जो आहे तो स्वतःभोवती फिरता फिरता तो कोणाभोवती फिरतो, तर पृथ्वी भोवती फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा काय म्हटलेला आहे, उपग्रह. बघा, सूर्य हा काय आहे, तारा आहे. पृथ्वी ही काय आहे, ग्रह आहे. आणि चंद्र आहे उपग्रह. सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. ग्रह आपापल्या उपग्रहांसह सूर्याभोवती काय करत असतात, परिभ्रमण. म्हणजे हे सगळे ग्रह कोणाभोवती फिरतात, तर सूर्याभोवती फिरतात. आता बटुग्रह इथं दाखवलेलं आहे चित्रामध्ये की पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे स्वरूप म्हणजे रूप कसं दिसतं, की चंद्र हा पूर्ण बाहेर आलेला दिसतो आकाशामध्ये. चंद्राचं तेज दिसतं, बरोबर, म्हणजे चंद्राचा प्रकाश दिसतो. कधी दिसतो, तर पौर्णिमेला. बटुग्रह, आता ह्या सूर्यमालेमध्ये बटुग्रह म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, प्लुटो. तर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, बटुग्रह. बटुग्रह कशाला म्हणतात, ज्या की वस्तू लहान असतात आणि त्या सूर्याभोवतीच काय करत असतात, प्रदक्षिणा घालत असतात, त्यांना आपण बटुग्रह म्हणतो. यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. मग ते स्वतंत्र परिभ्रमण करत असतात सूर्याभोवती. बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते. लघुग्रह, आता मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. बघा, मंगळ आणि गुरु, आता मंगळ कुठे आहे, बघा, मंगळ ग्रह. मंगळ आणि गुरु या दोन्ही ग्रहाच्या दरम्यान जो काही पट्टा लहान आहे त्याला काय म्हणतात, बघा, एक पट्टा जो आहे त्यांना काय म्हणतात, लघुग्रह म्हणतात, जो छोटासा लहान आहे. लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्र परिभ्रमण करतात. म्हणजे बटुग्रह सुद्धा करतात आणि लघुग्रह सुद्धा सूर्याच्या भोवती काय करतात, परिभ्रमण करतात. सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच काय आहेत, लहान आहेत. त्या मोठ्या आहेत का, नाही. चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे. चंद्र कुठे आहे, पृथ्वीच्या एकदम जवळ आहे, म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूपच लहान असून सुद्धा आपल्याला तो काय दिसतो, मोठा दिसतो, कारण चंद्र हा लहान आहे. खाली आपल्या सूर्यमालेत आकृती दिली आहे, त्यात मध्यभागी सूर्य, त्याभोवती परिभ्रमण करणारे खगोलीय वस्तू, त्यांच्या कक्षा दाखवल्या आहेत. सूर्यमालेत ग्रह, उपग्रह, लघुग्रह आणि बटुग्रह यांचा काय आहे, समावेश आहे. आता पुढे बघूयात आपण की गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण कशाला म्हणायचं किंवा का म्हणतात गुरुत्वाकर्षण, तर खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांकडे स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते, त्याला काय म्हणतो आपण, गुरुत्वाकर्षण शक्ती. तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात. याच पद्धतीने उपग्रहही ग्रहाभोवती परिभ्रमण करतात. आता इथे काही चित्र दाखवलेले आहेत. मंगलयान, त्यानंतर मंगलयानने काढलेले भारतीय प्रदेशाचे छायाचित्र आहे. त्यानंतर चांद्रयान आहे भारतीय अवकाश मोहिमेमधले. तर आपण आता इथे पाहूया की पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूंविषयी मानवाला नेहमीच काय राहिलेलं आहे, कुतूहल, म्हणजे जाणून घ्यायचं आहे. त्या संबंधी संशोधन करण्यासाठी तिथपर्यंत जायला हवे असे त्याला वाटते. नेहमी त्याला असं वाटतं की अवकाशात म्हणजे आकाशात खगोलीय वस्तू आपल्याला पाहायच्या डोळ्यांनी, त्यात काय आहे याची काय असते, जिज्ञासा असते जाणून घेण्याची. त्यामुळे माणूस आतुरतेने काय करतो, वाट पाहतो. परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू आकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते. मग गुरुत्वाकर्षण म्हणजे खेचून घेण्याची शक्ती असते, बरोबर. त्यासाठी आपल्या येणाऱ्या तंत्रास अवकाश प्रक्षेपण तंत्र असे म्हणतात. आता या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की चंद्रयान, भारतीय अवकाश मोहीम, भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच त्याला काय म्हणतात, ISRO, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडले होते. यावर पण प्रश्न विचारला जातो की भारतीय अवकाश संशोधन संस्था मार्फत चंद्रावरती यान
कोणत्या तारखेला किंवा कोणत्या सालामध्ये सोडण्यात आले? तारीख विचारली तर 22 ऑक्टोबर, साल विचारलं तर 2008 आणि तारीख साल दोन्ही विचारलं तर 22 ऑक्टोबर 2008 रोजी हे यान सोडण्यात आलं. त्यालाच नाव आहे चंद्रयान-1 या नावाने ही मोहीम काय केली जाते, ओळखली जाते. आता मंगलयान या भारताचा आणखीन एक महत्वाचा उपक्रम आहे. तो कोणता आणि कोणत्या नावाने ओळखला जातो? तो MOM या नावाने ओळखला जातो आणि त्याची तारीख म्हणजे साल आणि महिना तर 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगलयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले. हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2000 रोजी प्रस्थापित झाले. कोणत्या दिवशी? तर 24 सप्टेंबर 2014 रोजी. पहिल्याच प्रयत्नात इस्रोने हे यश काय केलेले आहे, प्राप्त केले. म्हणजे पहिलाच प्रयत्न केला, पहिल्यांदाच ट्राय केला आणि पहिल्याच वेळेस त्यांना काय मिळालं आहे, यश मिळालं आहे. कोणाला? तर इस्रोला. भारताची ही दोन्ही याने मानव विरहित आहे. चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी ही याने काय केलेली आहेत, पाठवलेली. कशाच्या अभ्यासासाठी? तर चंद्र व मंगळच्या सखोल अभ्यासासाठी म्हणजे डिटेल मध्ये अभ्यास करण्यासाठी ही याने काय केली होती, पाठवली होती. तर या चित्रांमध्ये बघा, अग्निबाणाच्या सहाय्याने अवकाश प्रक्षेपण म्हणजेच रॉकेट. आपण दिवाळीच्या सणाला रॉकेट लावतो बरोबर, मुलं आवडीने फटाके वाजवतात, त्यामध्ये रॉकेट हा प्रकार आहे. त्या रॉकेटला वरती जाळ लावल्यानंतर रॉकेट खालच्या दिशेने न जाता सरळ वरच्या दिशेने झेपवतं. बघा, दिवाळीच्या फटाक्यामध्ये रॉकेट नावाचा फटाका असतो, त्यात विस्फोट पदार्थ ठासून भरलेले असतात. त्याची झपाट्याने ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते. रॉकेटच्या रचनेमुळे फटाका ठराविक दिशेने वेगात ढकलला जातो. बघा, रॉकेट लावल्यानंतर मग त्याला आपण हाताने ढकलतो का? नाही. तर त्या रॉकेटला जाळ लावल्यानंतर ते रॉकेट सरळ दिशेने काय होतं, आकाशामध्ये जातं. अग्निबाणाच्या सहाय्याने अवकाश प्रक्षेपण इथं दाखवलेलं आहे आणि इथं रॉकेट सुद्धा दाखवलेलं आहे. अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणाचा म्हणजेच कशाचा उपयोग करतात, तर रॉकेटचा उपयोग करतात. रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर काय असतं, इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते. काय जाळलं जातं, तर इंधन. आणि किती टन, तर 1000 टन, हजारो टन. 20व्या शतकात जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तसेच अवकाशयानासंबंधी तंत्रज्ञान काय केलेलं आहे, तर विकसित केलं आहे. शेकडो अवकाशयाने अंतराळात पाठवली. आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे. काही अवकाशयाने कायमची अंतराळातच राहतात, काही पृथ्वीवर परत येतात, तर काही दुसऱ्या ग्रहावर किंवा उपग्रहावर उतरवले जातात. म्हणजे काही ग्रहावर आहे, काही उपग्रहावर, तर काही परत पृथ्वीवर येतात. काही मोहिमांमध्ये वैज्ञानिक सुद्धा अवकाशयानातून काय करतात, जातात. त्यांना काय म्हणतात, अंतराळवीर. म्हणजे कोणाला अंतराळवीर म्हणतात, तर मोहिमांमध्ये वैज्ञानिक दृष्ट्या वैज्ञानिक सुद्धा अवकाशयानातून जेव्हा जातात त्यांनाच काय म्हणतात, अंतराळवीर म्हणतात. आता बघूया की अंतराळवीर कोण आहे, तर भारतीय अंतराळवीर या व्यक्तीचं नाव आहे राकेश शर्मा. 1984 साली अवकाशात जाणार हे पहिले काय आहेत, भारतीय अंतराळवीर होत. इस्रो व सोव्हिएत इंटरकॉस्मस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी किती दिवस वास्तव्य केले, म्हणजे किती दिवस राहिले, तर 8 दिवस राहिलेले आहेत. अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना एक संदेश दिला, तर तो कोणता आहे, तर सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. त्यांनी सांगितलं की सगळ्यांपेक्षा आपला देश जो भारत देश आहे तो सर्वात काय आहे, सुंदर आहे. आता कृत्रिम उपग्रह, शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेशवहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात. पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात. कृत्रिम उपग्रह अनेक वर्षापर्यंत पृथ्वीभोवती काय असतात, फिरत ठेवता येतात. आता हे नेहमी लक्षात ठेवायचं की पृथ्वीसारखी सजीव सृष्टी असलेला एकही ग्रह अवकाश संशोधकांना अद्याप आढळलेला नाही. त्यामुळे आपली पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे. कुठला ग्रह आहे तो, अनमोल. पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणतीही कारणाने होणारी हानी सजीव सृष्टीच्या ऱ्हासाला काय आहे, ती कारणीभूत ठरते.
बघा आपण काय काय शिकलो आता. सूर्य हा एक काय आहे, तारा आहे. सूर्यमालेत इतर सर्व खगोलीय वस्तूंना सूर्यापासून काय भेटतो, प्रकाश मिळतो. सूर्य व त्याच्या भोवती परिभ्रमण करणारी पृथ्वी, इतर 7 ग्रह, उपग्रह, वटुग्रह आणि लघुग्रह यांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात. अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते आणि त्यासाठी कशाचा वापर करतात तर अग्निबाणाचे तंत्रज्ञान वापरतात त्यासाठी. तर अशा प्रकारे हा पहिला धडा झालेला आहे. ह्या पहिल्या धड्याच्या खाली काही प्रश्न आहेत की सूर्यमाला लक्षात ठेवा की सूर्याच्याच भोवती सर्वजण काय करतात, परिभ्रमण करतात. पृथ्वी करते, उपग्रह, ग्रह, वटुग्रह, लघुग्रह हे सर्व सूर्याच्या भोवती काय करतात, परिभ्रमण करतात. पुढचा धडा आहे पृथ्वीचे फिरणे. आता पृथ्वी विषय आपण अभ्यासलेला आहे पहिल्या धड्यात की पृथ्वी आणि सूर्यमाला कशाला म्हणतात. दुसरा धडा आहे पृथ्वीचे फिरणे. आता इथं बघताय तुम्ही की इथं पृथ्वी गोल दाखवलेला आहे. त्या फिरण्याला किंवा कोणत्या दिशेला फिरते मग त्याला नावं काय आहेत हे या धड्यांमध्ये दाखवलेलं आहे. उदाहरणार्थ भवरा. आता मुलांचा आवडता खेळ असतो की मुलं भवरा खेळतात. भवरा खेळताना हा जो भवरा आहे तो गोल 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 सर्कल याच पोझिशन मध्ये तो काय करतो, फिरत असतो. तसंच पृथ्वी गोल जी आहे जेव्हा आपण फिरवतो, फिरत आल्यानंतर ती थांबते. थांबल्यानंतर थांबल्यानंतर त्या रेषेवरती म्हणजे पृथ्वी गोलच्या रेषेवरती कोणती रेषा आहे किंवा कोणतं नाव आहे त्याला काय म्हणतात हे सगळं आपण काय करणार आहे, अभ्यासणार आहोत. बघा पृथ्वी गोल घ्यायचा आहे, तो फिरवून पाहायचा आहे, कोणत्या रेषेभोवती परिवलन करतो ते पाहायचंय. आता एक ओळंबा म्हणजेच काय, ह्या चित्रांमध्ये जे रेष दिसते का नाही भवऱ्यासारखी आणि हातामध्ये तो दोरा दिसतो त्याला काय म्हणतात, ओळंब म्हणतात. तर ती काय करायचंय, फिरवायचं आहे. ओळंब आणि पृथ्वीचा अक्ष या 2 रेषा एकमेकांशी कोण करतात हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच पृथ्वीचा अक्ष कललेला आहे. अशा अक्ष कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी परिवलन करत असते. चित्रात पृथ्वीचा अक्ष म्हणजेच कोणत्या नावाने दाखवलेला आहे अक्ष तर NS या रेषेने दाखवला आहे. ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते. बघा पृथ्वीचा जो मध्यबिंदू आहे, विषुववृत्त हा मध्यबिंदू आहे आणि विषुववृत्ताच्या मधूनच ती काय होते, जाते. त्यालाच काय म्हणतो आपण, मध्यबिंदूतून जाते. N व S या बिंदूला पृथ्वीचं काय म्हणतो आपण, ध्रुव म्हणतात. आता पृथ्वीचा ध्रुव कोणता आहे तर N व S. N हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे. म्हणजे विषुववृत्ताच्या वरचा जो भाग आहे तो काय आहे, उत्तर ध्रुव, आणि विषुववृत्ताच्या खालचा जो भाग आहे तो काय आहे, दक्षिण ध्रुव. म्हणजेच N हा काय झाला मग, पृथ्वीचा तो उत्तर ध्रुव आणि S हा दक्षिण ध्रुव झालेला आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे काय होतात, 2 समान भाग होतात. पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला काय म्हणतो आपण, विषुववृत्त म्हणतो. वरील पृथ्वी गोल पहा. विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या 2 समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध आपण दिशा म्हणतो ना, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. तसेच इथं पृथ्वी गोलावरती दाखवलेलं आहे की उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या 2 समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. आता पुढे बघूयात आपण की एक पृथ्वी गोलावर दिसणारा उजेड म्हणजेच दिन असतो. तर इथे या प्रयोगामध्ये दाखवलेल्या एका मोठ्या टेबलावर मधोमध एक काय घेतलेली आहे, मेणबत्ती, आणि त्याच्या साईडला एक गोल म्हणजेच काय काढलेला आहे, वर्तुळ काढलेला आहे, आणि साईडला काय ठेवलेलं आहे, पृथ्वी गोल ठेवलेला आहे, आणि ती मेणबत्ती काय केलेली, लावलेली जाळ त्या मेणबत्तीला. तर वर्तुळाच्या एका बिंदूवर पृथ्वी गोल ठेवा, मेणबत्ती पेटवा. खोलीत काय करायचंय आपल्याला, उजेड पाहिजे का नाही, तर खोलीमध्ये काय पाहिजे, अंधार पाहिजे. मेणबत्ती म्हणजेच सूर्य आहे असं आपल्याला काय करायचंय, समजायचे. त्या ठिकाणी पृथ्वी गोलाच्या कोणत्या भागावर उजेड पडतो, कोणत्या भागावर उजेड पडत नाही ते आपल्याला पाहिजे. याच्यावरून आपल्याला कळेल की दिवस आणि रात्र. पृथ्वी गोलाकडे उत्तर ध्रुवाकडून पहा आणि घड्याळाच्या काटेच्या विरुद्ध दिशेने फिरवा. आपली पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी गोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात आणि त्याच क्रमाने उजेडापासूनही काय होतात, ते दूर जातात. ज्या भागावर उजेड पडतो तिथे काय असतो, दिन. म्हणजे ज्या भागावरती उजेड पडेल तिथं काय असणार आहे, त्यावेळेस दिन म्हणजेच काय असणार आहे, दिवस असणार आहे. आणि ज्या भागावरती
उजेड पडत नाही तो भाग म्हणजे त्या भागामध्ये काय असणार आहे, रात्र. आलं लक्षात, दिवस आणि रात्र. उजेड असेल त्या भागामध्ये काय असतो, दिन म्हणजे दिवस, आणि अंधार असतो तिथे काय असते, रात्र असते. एक लाल रंगाची टिकली घ्यायची, पृथ्वी गोलावरती काय करायची, चिटकवायची. ह्या पृथ्वी गोलावरती दिसते तुम्हाला चित्रामध्ये की लाल रंगाची काय आहे, टिकली चिटकवलेली आहे. पृथ्वी गोल व मेणबत्ती घेऊन प्रयोग करायचा आपल्याला. पृथ्वी गोल घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा. लाल टिकलीवर पृथ्वी गोलाच्या कोणत्या स्थितीत सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त होईल याचं काय करायचं आपल्याला, निरीक्षण करायचं, ऑब्झर्वेशन करायचं. आता पृथ्वी गोलावरील दिन व रात्र. लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतो बरं, की पृथ्वीच्या सूर्याभोवती एक फेरी म्हणजेच एक परिवलन पूर्ण झालेले असते तेव्हा लाल टिकलीवर पुन्हा सूर्योदय होते. म्हणजे एक फेरी पूर्ण झाली की परत सूर्योदय होतो. पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण काय म्हणतो, एक दिवस. एका दिवसाचे एक दिन आणि एक रात्र असे भाग असतात. कालमापनासाठी एका दिवसाच्या कालावधीचे आपण 24 समान भाग करून प्रत्येक भागाला काय म्हणतो, एक तास म्हणतो. पृथ्वी गोल टेबलावरील वर्तुळावर पुढे सरकवा. असे करताना पृथ्वीचा गोल सतत फिरवत ठेवा आणि अक्षाची दिशा बदलणार नाही याची काय करायची आपल्याला काळजी घ्यायची. वर्तुळावरून पुढे सरकत शेवटी पृथ्वी गोल पुन्हा सुरुवातीच्या जागी पोहोचेल. याचप्रमाणे पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत फिरत पृथ्वी ही स्वतः भोवती फिरत फिरत सूर्याभोवती काय करते, परिभ्रमण करते. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला आपण काय म्हणतो, वर्ष. म्हणजे किती कालावधी लागतो, 365 दिवस. एका वर्षात सुमारे 365 दिवस म्हणजेच 6 तास असतात. आता लीप वर्ष. लीप वर्ष कशाला म्हणतो, की फेब्रुवारी महिन्याला आपण लीप वर्ष म्हणतो. कारण काही काही वर्षांमध्ये फेब्रुवारी महिन्यातच 29 दिवस येतात. म्हणजे 29 दिवस जर असेल तर तो वर्ष काय असतो, लीप वर्ष असतो. कारण त्या एका दिवसामुळे वर्षाचे दिवस किती होतात, 366 दिवस होतात. म्हणून ते लीप वर्ष असं म्हटलं जातं. आता पुढे बघूया की पृथ्वीवर दिन व रात्रीचा कालावधी सारखा नसतो. हे आपण मागील येतेत पण पाहिलेलं आहे. आणि पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे व पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हा काय दिसतो आपल्याला, सगळा फरक दिसून येतो. 22 मार्च ते 23 ऑक्टोबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान असते. बघा, कोणत्या दिवशी कोणत्या महिन्यामध्ये दिन असतं किंवा रात्र असते तेही इथे सांगितलेलं आहे. 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळामध्ये उत्तर गोलार्धामध्ये काय असतं, जास्त दिनमान म्हणजे दिवस जास्त असतो, दिवस मोठा असतो. म्हणजे दिन मोठा असतो त्यामुळे तिथे उष्णता काय असते, जास्त असते. म्हणून या काळात उत्तर गोलार्धामध्ये कुठला ऋतू असतो तर उन्हाळा असतो. याच काळात दक्षिण गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असल्यामुळे म्हणजेच रात्र मोठी असते त्यामुळे या भागात उष्णता कशी असते, कमी. बघा, ज्या भागामध्ये दिवस मोठा उष्णता जास्त, ज्या भागामध्ये रात्र मोठी तिथं काय असते, उष्णता कमी असते. त्यामुळे दक्षिण गोलार्धामध्ये कुठला ऋतू असतो तर हिवाळा असतो. 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त त्यामुळे तिथे उष्णता जास्त मिळते. म्हणून या काळात दक्षिण गोलार्धात काय असतो, उन्हाळा असतो. याच काळात उत्तर गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते. परिणामी उत्तर गोलार्धामध्ये काय असतो, बघा, उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा असतो आणि दक्षिण गोलार्धामध्ये काय असतो, उन्हाळा असतो. वरील तारखांमध्ये लीप वर्षांमुळे फरक पडू शकतो याची नोंद घ्या. भारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे मुख्य किती ऋतू आहेत तर 3 ऋतू आहेत. तसेच आपण वर्षभरामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असेही ऋतू मानतो. असे 6 ऋतूंचे हे काय असतं, चक्र असतं. आपल्या देशात ऋतुमानाशी निगडीत सण उत्सव साजरे केले जातात. म्हणजेच ऋतूनुसार सुद्धा कोणत्या महिन्यात कोणता सण आहे हे आपण ओळखू शकतो. तसेच विविध गाणी सुद्धा म्हटली जातात. म्हणजे सण वेगळे तर गाणी, उत्सव सर्व काही वेगवेगळ्या प्रकारे साजरे केले जातात. ते सण आणि ते सण जे आहे ते ऋतूनुसार सुद्धा ओळखता येतात. आता पौर्णिमा आणि अमावस्या. बघा, चंद्र पृथ्वी भोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते. चंद्र कोणाच्या भोवती परिभ्रमण करतो म्हणजे कोणाभोवती फिरतो तर पृथ्वी भोवती, आणि पृथ्वी कोणाभोवती फिरते तर सूर्याभोवती फिरते. परंतु या 2 भ्रमण कक्षा एकमेकांना छेदतात. म्हणूनच सूर्य, चंद्र आणि पृथ्वी ही
हे एका सरळ रेषेत नेहमीच असतात असं नाही, म्हणजे नेहमीच ते सरळ रेषेत येतात का? पृथ्वी सूर्य चंद्र नाही, तर केव्हा तरी येतात. तेव्हाच काय होतं ते आपण आता अभ्यासणार आहोत, की आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो बघा. चंद्राचा पृष्ठभाग जो आहे त्याचा जो भाग आहे तो पृथ्वीकडील अर्धाच भाग दिसतो. म्हणजेच पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते. सर्व बाजू दिसते का? नाही, तर एकच बाजू दिसते. चंद्र स्वयंप्रकाशित नाही, कारण चंद्राला सांगितलेलं आहे की स्वयंप्रकाशित नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. बघा, जेव्हा सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो तेव्हा आपल्याला पृथ्वीवरील तो चंद्र दिसतो. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो. बघा, पृथ्वीवरून जेव्हा आपण चंद्र पाहतो पौर्णिमेच्या दिवशी तेव्हा चंद्र पूर्ण दिसतो. अमावस्येच्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही, तेव्हा काय असते? अंधार असतो पूर्ण. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. बघा, इथं फरक सांगितलेला आहे. पौर्णिमा जेव्हा असेल त्या पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून जो भाग दिसतो प्रकाशित भाग तो काय होत जातो? कमी 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 होत जातो. आणि अमावस्यापासून आता इथे उलट झाले बघा, अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत परत तो पुन्हा काय जातो? वाढत वाढत जातो. अगोदर काय होतो? कमी कमी होत जातो. कुठून कमी होतो? पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत गेल्यानंतर तो कमी 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 होत जातो. आणि नंतर अमावस्येपासून परत पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा काय करतो? वाढत वाढत जातो. यालाच आपण काय म्हणतो? चंद्राच्या कला म्हणतो. आता चंद्राच्या कला कशाला म्हणतात असा प्रश्न आहे परीक्षेमध्ये, तेव्हा आपण सांगू शकतो की चंद्राच्या कला कशाला म्हणतो, की पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत जेव्हा चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग जो आहे तो कमी कमी होत जातो आणि परत अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग पुन्हा तो काय जातो? वाढत वाढत जातो. यालाच आपण काय म्हणतो? चंद्राच्या कला असं म्हणतो. चांद्रमास आणि तिथी. तर चांद्रमास आणि तिथी म्हणजे काय? तर अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसाच्या कला तुम्ही पाहिल्या आहेत. आता अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्यास चंद्राला 14 किंवा 15 दिवस लागतात. बघा, 14 किंवा 15 दिवसांनी परत अमावस्या पौर्णिमा असं चालू होतं. या पंधरवड्याला काय म्हणतो आपण? शुक्ल पक्ष म्हणतो. पुढे बघूया. ह्या चित्रांमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं पोझिशन मध्ये म्हणजे स्थितीमध्ये काय दिसत आहे? चंद्र दिसत आहे. चंद्राच्या वेगवेगळे आकार दिसत आहे. बघा, पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागला. 14-15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते. या पंधरवड्याला काय म्हणतात? कृष्ण पक्ष म्हणतात. बघा, शुक्ल पक्ष कशाला म्हणतात? कृष्ण पक्ष कशाला म्हणतात? शुक्ल पक्ष म्हणजेच अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत जो काळ असतो 15 दिवसाचा त्याला म्हणतात शुक्ल पक्ष. आणि पौर्णिमेपासून अमावस्येच्या काळाला काय म्हणतात? कृष्ण पक्ष. अमावस्येचा काळ सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. या काळात चांद्रमास म्हणतात. चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला काय म्हणतात? तिथी म्हणतात. आता पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होते. पृथ्वीचा कललेला अक्ष व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे काय होतं? तर ऋतुचक्र होते. पुढे बघूया. आता पृथ्वीच्या परिवलनामुळे आता आपण ह्या धड्यांमध्ये काय काय शिकलो ते शॉर्ट मध्ये आहे, की पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिन व रात्र म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती जेव्हा फिरते तेव्हाच दिवस आणि काय होत असतं? तर रात्र होत असते. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष यामुळे पृथ्वीवर काय होतात? तर ऋतू होतात. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या काय दिसतात? कला दिसतात. एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या काळाला म्हणतात चांद्रमास. चांद्रमास सुमारे 28 ते किती दिवसांचा असतो? 30 दिवसांचा असतो. पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चांद्रमासातील पंधरवड्याला काय म्हणतो? शुक्ल पक्ष. आणि अमावस्येपासून शेवट होणाऱ्या पंधरवड्याला काय म्हणतो? कृष्ण पक्ष म्हणतो. तर चांद्रमासातील दिवसांना काय म्हणतो आपण? तिथी असे म्हणतो. तर या धड्याच्या नंतर स्वाध्याय दिलेला आहे. या स्वाध्यायामध्ये प्रश्न विचारलेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरे या धड्यात समजलेला आहे तुम्हाला आणि बरोबर तुम्ही काय करू शकता? उत्तरे लिहू शकता. पृथ्वी आणि जीवसृष्टी. बघा, इथं दाखवलेले पृथ्वीचे आवरण. त्या चित्रांमध्ये दाखवलेले की प्रत्येक भागांना नाव दिलेले. त्याला शिलावरण, जलावरण आणि वातावरण. आणि इकडं आहे जीवावरण.
आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागामध्ये काय आहे, जमीन आहे आणि काही भागांमध्ये पाणी आहे. आता जमिनीचा भाग किती आहे, 1/3 आणि पाण्याचा भाग आहे 2/3. पण पाणी जमिनीपेक्षा काय आहे, जास्त आहे. बघा 2/3 आहे पाण्याचा भाग, बरोबर. आता शिलावरण आणि जलावरण कशाला म्हणायचे बघा. पृथ्वीचे बाहेरील कवच कठीण आहे. बाहेरचं जे कवच आहे ते कसं आहे, कठीण. ते माती व खडकांचे बनले आहे. आपण डोंगराळ भागातून प्रवास करताना जमिनीचे किंवा खडकांचे काय पाहत असतो, थर पाहतो. कोठे जमिनीचा मोठा गवताळ विस्तार दिसतो तर कोठे ओसाड जमिनीवर वाळूच वाळू असते. कोठे जमीन पिकांनी तर कोठे झाडांनी झाकलेली असते. काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी भरलेल्या मातीचे खोलवरचे थर दिसतात, तर काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी दुबकलेले खडक दिसतात. काही ठिकाणी पर्वतांचा काय दिसतो, उतार असतो. आता इथं आहे विविध रूपे. आता या चित्रांमध्ये बघा, बेट आहे, मैदान आहे, नदी आहे, दरी आहे, टेकडी, डोंगर, खिंडाणी, पर्वत. अशा प्रकारे ह्या चित्रांमध्ये प्रत्येक भाग कोणकोणते आहेत, प्रत्येक भागाला काय नाव आहे, हे सर्व काही दाखवलेलं आहे. तर ही झाली विविध भूरूपे झाली. तर 1/3 भाग हा जमिनीने व्यापलेला आहे आणि 2/3 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, बरोबर. पृथ्वीवरील सर्व जमीन काय आहे, सलग आहे का, नाही. ती 7 खंडांमध्ये काय झालेली आहे, विभागलेली आहेत. मग हे 7 खंड कोणकोणते आहेत, तर आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया. म्हणजे खंड किती आहेत, 7. आणि त्या 7 खंडांची नावं काय आहेत, तर आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया. ही सगळी काय झाली, 7 खंड आहेत. आता आशिया हा सर्वात काय आहे, मोठा खंड आहे. तर ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड. बघा इथे जे 7 खंडांची नावं दिलेली आहेत त्यामधला आशिया जो खंड आहे तो सर्वात काय आहे, मोठा आहे. आणि ऑस्ट्रेलिया हा जो खंड आहे तो सर्वात काय आहे, लहान आहे. जमीन सगळीकडे सपाट किंवा सारख्या उंचीची नसते. उंच सकलपणामुळे जमिनीचा विशिष्ट आकार प्राप्त होतो. त्यांनाच आपण काय म्हणतो, भूरूपे. सगळीकडे जमीन सेम असते का, नाही. कुठे चढ उतार असते, बरोबर. म्हणजेच ती काय झाली, सगळीकडे काय असतात, भूरूप. त्याच भागांना काय म्हणतात, भूरूपे म्हणतात. मैदान, टेकडी, डोंगर इत्यादी भूरूपे आपण चित्रामध्ये पाहू शकता. आता पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे 2/3 भाग हा कशाने व्यापलेला आहे, पाण्याने. आणि जमिनीने 1/3 भाग, बरोबर. आता महासागरातील जे पाणी असतं ते कसं असतं, खारट. आणि नदीचं जे पाणी असतं ते कसं असतं, गोड्या स्वरूपातलं असतं. आता महासागर जे आहेत ती 5 महासागर आहेत. मग कोणकोणती आहेत त्यांची नावं आपण बघूयात. अटलांटिक, पॅसिफिक, आर्टिक, हिंदी व दक्षिण महासागर ही जी आहेत ही 5 महासागर आहेत. महासागर व जमीन यांच्या सीमा भागाला सागर तट किंवा किनारपट्टी म्हणतात. बघा यावरती पण प्रश्न आहे की सागर तट किंवा किनारपट्टी कशाला म्हणतात, बरोबर. तर महासागर व जमीन यांची जी सीमा भाग असते त्या सीमा भागाच्या सागर तट किंवा किनारपट्टी असे म्हणतात. किनारपट्टीवर वेगवेगळ्या आकाराचे जलरूप तयार होतात. उदाहरणार्थ समुद्र, समुद्रालाच काय म्हणतात, सागर. उपसागर, सामुद्रधुनी, आखात, सामुद्रधुनी, आखात, खाडी इत्यादी ही जलरूपे महासागराचे काय आहेत, भाग आहेत. ती कशाचे सगळे भाग आहेत, तर महासागराचे भाग आहेत. कोणकोणते भाग आहेत, तर समुद्र, समुद्र म्हणजे सागर, उपसागर, समुद्रधुनी आणि आखात आणि खाडी ही 5 काय आहेत, महासागराचे भाग आहेत. जमिनीवर वाहणारे पाणी. बघा आता जमिनीवर वाहणारे पाणी लहान मोठ्या पाण्याचे प्रवाह असतात, बरोबर. याचं पाणी खारं नसून काय असतं, जमिनीचं पाणी आपलं पाणी कसं असतं, गोड असतं. त्यांना आपण काय म्हणतो, ओहळ, ओढा, नदी अशी नाव आहेत. गावाकडे बघा तुम्ही पाण्यासाठी नदीवरती जाता, ओढ्याला जाता, ओहळचं पाणी त्यांनी पितात. ते पाणी कसं असतं, गोड असतं, बरोबर. जलरूपापैकी ओहळ जो आहे, बघा 3 जी जलरूपे आहेत की ओहळ, ओढा आणि नदी ही 3 आहेत. तर ह्या 3 पैकी सर्वात लहान जो आहे तो आहे ओहळ. तर नदी ही सर्वात काय आहे, मोठी असते. ओहळ ओढे जोडले जाऊन उपनद्या, नद्या बनतात. बघा कशामुळे नद्या बनतात बरं, ओहळ ओढे हे जे छोटे छोटे जलप्रवाह आहेत ते एकत्र जोडल्याने काय तयार होतात, तर नद्या आणि उपनद्या तयार होतात. एखाद्या जागी नदीची पाणी नैसर्गिकरित्या उंचीवरून खाली पडते तेव्हा काय तयार होतो, धबधबा. जेव्हा उंचावरून पाणी काय होतं, खाली पडतं तेव्हा त्याला काय म्हणतात, धबधबा. आपल्या इथे बघा भरपूर जण सुट्टी असते की धबधबा पाहायला जातात. सरोवर, जमिनीच्या एखाद्या सखोल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला काय म्हणतात, सरोवर म्हणतात. लहान जलाशयाला काय म्हणतात, जिथे लहान प्रमाणामध्ये
पाणी साठवलेलं असतं किंवा साठलेलं असतं त्याला काय म्हणतात, तळ म्हणतात. बरोबर. हिमस्वरूपातील पाणी, थंड प्रदेशात ढगातील पाण्याचे कण गोठून त्यांचे काय तयार होतात, हिमकण तयार होतात. अशा प्रदेशामध्ये हिमवर्षाव होतो. एकावर एक हिमाचे थर जमिनीवर साचले की त्यांचा काय होतो, बर्फ बनतो. असे बर्फाचे थरावर थर साचत गेले की त्यांचा आकार प्रचंड काय होतो, मोठा होतो. जमिनीच्या उतारावरून ते थर अतिशय मंद गतीने खाली सरकतात. त्यांची काय बनते मग, हिमनदी बनते. समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात, त्यांना काय म्हणतात, हिमनग म्हणतात. बघा, हिमनग कशाला म्हणतात, तर समुद्रावर जे तरंगणारे बर्फाचे जे खूप मोठे तुकडे आहेत त्यांनाच काय म्हणतो आपण, हिमनग म्हणतो. आता भूजल, जमिनीवर या जल साठ्या व्यतिरिक्त जमिनीखालीही खडकांच्या थरात खूप साठवलेले पाणी असते, त्याला काय म्हणतात, भूजल म्हणतात. हे भूजल म्हणजेच या चित्रांमध्ये दाखवलेलं आहे की विहिरीतून सुद्धा काय केलं जातं, पाणी काढलं जातं, पाणी वापरतात. त्यानंतर इथे दाखवलेलं आहे हापसाचं सुद्धा पाणी असतं. बरोबर. तर बघा, कूपनलिका यातून उपसून वापरले जाते. अनेक सरोवरांना, विहिरींना जमिनीखाली झऱ्यामुळे पाणी मिळते. पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी आणि हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे काय म्हणतात, पृथ्वीचं जलावरण असे म्हणतात, पृथ्वीचे. बरोबर. आता ह्या चित्रांमध्ये दाखवलेलं आहेच. पुढे बघूया. आता वातावरण, वातावरणाचे पण बघा प्रकार आहेत. बघा, पृथ्वीचे वातावरण, मग तपांबर, ओझोन वायू, शीतांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर, हे काय झाले, वातावरणाचे थर आहेत. त्या थरांना नावं दिलेली आहेत. बघा, पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला काय म्हणतात, पृथ्वीभोवती जे आवरण आहे त्या आवरणाला काय म्हणतात, वातावरण म्हणतात. मग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसं आपण उंच 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 जातो तस तसे वातावरणातील हवा काय होत जाते, विरळ होत जाते. हवेचे मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे घटक आहेत. बघा, हवेचे म्हणजेच हवेचे मुख्यत्वे करून किती घटक आहेत, तर 4 घटक आहेत. ते 4 घटक कोणकोणते किंवा त्यांची नावं काय, तर नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे घटक आहेत. याशिवाय इतरही काही वायू अत्यंत कमी प्रमाणात हवेमध्ये आहेत, हे तुम्ही शिकला आहात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, त्यानंतर मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर असे विविध थर मानतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थरांना काय म्हणतात, तपांबर. बघा, ही जी पृथ्वी आहे, पृथ्वीपासून 13 किलोमीटर अंतरावरती काय आहे, तपांबर आहे. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग काय होतो, तापतो. कारण पृथ्वीला प्रकाश कुठून मिळतो, सूर्यापासून. म्हणून पृष्ठभागालगतची हवा सर्वाधिक काय असते, गरम असते. तपांबरात वर गेले असते हवा कशी लागते, थंड होत जाते हवा. वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प तपांबरातच असते. म्हणून ढग, पाऊस यालाच काय म्हणतो आपण, पर्जन्य म्हणतो. धुके, वारे, वादळे अशा हवामानाशी संबंध असलेल्या सर्व घटना कशामध्ये असतात, तर तपांबरांमध्ये असतात. उंच डोंगरावर गेले असता सभोवतालची हवा पृष्ठभागाच्या हवेपेक्षा काय असते, विरळ असते. वाहतुकीसाठी वापरले जाणारी सर्व विमाने तपांबराच्या उंचावरच्या भागात उडतात. त्या उंचीवर हवा कशी असते, आणखी विरळ असते. विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी म्हणून विमानामध्ये विशेष सोय केली जाते, करावी लागते. पृथ्वी तलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटर पर्यंतच्या थराला काय म्हणतात, स्थितांबर. बघा, स्थितांबर किती किलोमीटर आहे, तर 50 किलोमीटर आहे. तर स्थितांबरात खालच्या भागात जो आहे, बघा, स्थितांबरच्या खाली इथं नाव दिलेलं आहे ओझोन वायू. हा जो आहे तो सूर्यापासून येणारी जी अतिनील किरणे आहेत त्यांच्यापासून सजीवांना हानिकारक, म्हणजे अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. म्हणजे सूर्यापासून जी अतिनील किरणे सजीवांपर्यंत येतात ती हानिकारक असतात आणि त्यांच्यापासून आपला बचाव होण्यासाठी ओझोन वायू काय करतो, ती किरणे काय करतो, शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे काय होते, या ठिकाणी रक्षण होते. कशामुळे, तर ह्या ओझोन वायूमुळे. तर अशा प्रकारे हा पृथ्वीचे जे वातावरण आहे त्या वातावरणाचे प्रकार, त्यानंतर किती किलोमीटर आहे हेही आपण पाहिलेलं आहे. आता यापुढे पाहूया आपण की जलचक्र. आता हे जे आहे या चित्रांमध्ये दाखवले जलचक्र, की पाऊस
कसा पडतो, म्हणजे पाऊस कसा पडतो, प्रत्येकाला प्रश्न पडतो की पाऊस कसा पडतो, ढगातून पडतो हे माहिती, पण त्यासाठी प्रक्रिया कोणकोणती आहे. तर सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत काय होत असते की बाष्पीभवन होत असते. जमिनीत जिरलेले पाणी ही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन ती काय होते, हवेमध्ये मिसळते. बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे वातावरणात उंच उंच जाते. उंचावर जाताना ते थंड होऊन त्यांचे काय होते, संगलन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात. हे पाण्याचे कण एवढे लहान किंवा हलके असतात की आकाशात ढगांच्या रूपात ते काय होतात, तरंगत राहतात. सूक्ष्म कण एकत्र येऊन त्यांचे पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होते. हे मोठे थेंब जड असतात, त्यामुळे ते तरंगू शकत नाहीत. असे थेंब पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडतात. पृथ्वीच्या रूपाने जमिनीवर आलेले पाणी ओहळ, नाले, नद्यांमधून शेवटी कशाला मिळतात, तर समुद्राला मिळते. सूर्याच्या उष्णतेने हिमाच्छादित प्रदेशातील बर्फाचे पाणी बनते. हे पाणीही कुठं जातं, तर नद्यांना जाऊन मिळतं. बाष्पीभवनामुळे जमिनीतील पाणी वर जाते आणि संगनामुळे पावसाच्या रूपात पुन्हा ते कुठे येतं, तर जमिनीवर येते आणि शेवटी ते कशाला जाऊन मिळतं, तर समुद्राला जाऊन मिळतं. तर अशा प्रकारे हे काय आहे, जलचक्र आहे. शिलावरण, जलावरण, वातावरण यामध्ये ज्या वनस्पती आणि प्राणी आढळतात त्यांची शक्य तेवढी काय करायची, आपल्याला यादी बनवायची. तर पृथ्वीवर असंख्य प्रकारचे काय असतात, सजीव आढळतात. तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे प्रदेश आहेत. त्या पृथ्वीवरती वेगवेगळे भाग आहेत, वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे प्रदेश आहेत. त्यानंतर तिथले प्राणी, पक्षी, तिथलं जीवनमान सर्व काय आहे, वेगवेगळं आहे. आता इथं दाखवलेले काही वनस्पतींची नावं, वनस्पतींची चित्र, प्राण्यांची चित्र आहेत. बघा इथे हा जो काय आहे, कांगारू आहे. तो कांगारू कुठे आढळतो, तर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आढळतो कांगारू. आणि हत्ती आणि सिंह, बघा हा हत्ती आणि हा सिंह हे कुठे आढळतात, तर उष्ण जिथे प्रदेश असेल त्या प्रदेशांमध्ये हे हत्ती आणि सिंह आढळतात. बरोबर. तर बर्फाळ प्रदेशामध्ये कोण आढळतं, तर ध्रुवीय अस्वल आढळतो. आणि अशा काही वनस्पती आहेत त्या आहेत बघा, जमिनीवर, पाण्यात व हवेत प्रकारच्या वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव असतात. शिलावरण, जलावरण व वातावरण या सजीवांचे अस्तित्व असते. आवरणातील सजीव यांनी व्यापलेल्या भागास एकत्रितपणे काय म्हणतो, आपण त्याला जीवावरण असे म्हणतो. तर अशा प्रकारे पृथ्वीचा, जमिनीचा भाग किती टक्के आहे, तर 103 पाण्याने व्यापलेला 203 आहे. त्यानंतर आवरण आहे, त्या आवरणाचे भाग आहेत, त्या भागांना नावं आहेत. अशा प्रकारे ह्या धड्यांवरती काय आहेत, ही प्रश्न विचारलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण या इथे थांबणार आहोत. या पुढील धडे आपण पुढच्या पाठात अभ्यासणार आहोत. थँक्यू.